हाय एव्हरीवन, नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर बघा आज आम्ही आलो आहोत दवाखान्यामध्ये. तर बघा दवाखान्यामध्ये केवढा मोठा बाबासाहेबांचा फोटो आहे. तर बघा किती मोठा असा दवाखाना आहे. तर दवाखान्यात आम्ही आलो होतो बाळाला भेटायसाठी. तर आम्हाला वार्ड क्रमांक काही माहीत नाही. तर आम्ही अंदाजे या वार्डामध्ये त्या वार्डामध्ये बाळाला शोधत होतो. त्याआधी तर बघा आम्ही वरती आलो. वरती इथं बघा हा आहे उमंग वार्ड. या वार्डामध्ये अपंग वगैरे पेशंट तपासले जातात. नंतर आम्ही समोर गेलो तर बघा दवाखान्यामध्ये वार्ड पण दिसत नव्हते. हे बघा तिथं काहीतरी कार्यालय होतं. मग आम्ही इथं या बाजूनं समोर गेलो. इथं पण आम्हाला बाळ दिसला नाही. मग आम्ही गेलो 10 नंबरच्या वार्डामध्ये. तर बघा इथं सर्व पेशंटचे नातेवाईक बाहेर बसलेले आहेत. तर 10 नंबरच्या वार्डामध्ये आम्ही बाळाला खूप शोधलं, बाळाच्या आईला आणि बाळाला. पण इथं पण ते काही नव्हते. तर इथं हे सर्व मग तुम्ही बघू शकता. इथं जे बेड आहेत ते आम्ही सगळे शोधले, पण इथं पण आम्हाला ते सापडले नाही. तर मग आम्ही निघालो बाहेर. तर बाहेरून मग आम्ही खाली गेलो खालच्या वार्डामध्ये. तर हे बघा सोनूला खूप फोन येत होते घरून. तर नंतर आम्ही खाली पण त्यांना खूप शोधलं. तर इथं बघा इथं मग आम्ही आलो दुसऱ्या वार्डात. इथं पण ते काही नव्हते. मग आम्हाला ते सापडले. तर बघा ते म्हणजे वरती 7व्या नंबरच्या वार्डामध्ये होते. तर हे बघा शेजारच्या ताई, त्यांना पण मुलगा झाला. हे बघा आमचे नातेवाईक, हे छोटी किट्टू पंखुडी वगैरे होत्या. हे किट्टू बघा इथं काहीतरी खात होती. हे बघा हा पण खूप मोठा असा रूम आहे. यामध्ये पार्टिशन करेल आहे. एका रूमचे 2 रूम केलेले आहेत इथं. तर हे बघा किट्टू कचोरी खात होती. हे बघा छोटी पण कचोरी खात होती. हे बघा सारू झोपलेला होता. सारू पण दवाखान्यामध्ये अगोदर आलेला होता. हे बघा बाळ पण झोपलेला आहे. बघा बाळ किती क्यूट आहे. बाळाला बाळाचं तोंड वगैरे पुसत होती. तर बघा बाळाला भूक लागली होती. जांभया वगैरे देत होता. इथं बघा हे बाळ पण खूप क्यूट आहे. शेजारचं बाळ, त्या शेजारच्या ताईला मुलगी झाली होती. हे बघा पंकुडीनं बाळाला घेतलं होतं. हे बघा हगीजवाले पण आले होते इथं पॅम्पर्स मार्केटिंग करण्यासाठी. नंतर मी पण बाळाला घेतलं. खूप छान वाटलं घेऊन. मस्तवाले बाळ मस्त खेळत होतं.